मुंबईमध्ये रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आल्याची शक्यता देखील आहे। सकाळी 6 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय। रात्रभर पावसाची बॅटिंग मुंबईमध्ये सुरू आहे आणि त्याचाच फटका अंधेरी सबवेमधील वाहतुकीलाही बसलेला आहे। खरं तर पाऊस पडला की अंधेरी सबवेमध्ये सर्वात आधी पाणी साचतं आणि आता देखील तीच स्थिती आहे। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे, यामुळे वाहतूक प्रभावित झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवे परिसरामधली दृश्य आहेत आणि या ठिकाणी पाणी साचल्यासोबतच अंधेरी सबवेमध्ये देखील पाणी साचल्यानं तिथली वाहतूक प्रभावित झालेली आहे। पहिल्याच पावसात मुंबईची ही तुंबई झालेली आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। मुंबईकरांची प्रतीक्षा संपली, मात्र पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र आहे। आणि आताची ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या सायन परिसरातली आहेत। सायन परिसरामध्ये देखील पाणी साचलंय। मुंबईच्या नाले सफाईची यामुळे पोलखोल झालेली आहे। मुंबईची वाहतूक मंदावलेली आहे। सकाळी अनेक जण कामासाठी निघालेले आहेत, मात्र पहिल्याच पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलंय। सायन परिसरातही पाणी साचल्यानं त्या ठिकाणची वाहतूक मंदावलेली आहे। त्यामुळे मुंबईची ही नाले सफाईची पोलखोलच म्हणावी लागणार आहे। तर मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे। काल संध्याकाळपासून मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि याचा परिणाम आपण पाहतोय। म्हणजेच सायन परिसर जिथं नेहमीच पाणी भरतं तिथं आजही पाणी भरल्याची ही स्थिती आहे। त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली, वाहतूक संथ गतीने सुरू आहे। तर मुंबईसह ठाणे परिसरात देखील जोरदार पाऊस होतोय। मुंबई गांधी मार्केट परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे। पोलिसांकडून वाहनं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर मुंबईतल्या गांधी मार्केट परिसरातली ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे, कारण गांधी मार्केट परिसर म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतं। आणि इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांनी। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मुंबईमध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे आणि जोरदार सलामी जी आहे ती पावसाने दिलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की मुंबईमध्ये काल रात्रीपासून जे आहे मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि आता मी गांधी मार्केट परिसरात या ठिकाणी उभा आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा प्रकारे पाणी जे आहे भरलेलं आहे। मुसळधार पावसाने जो गांधी मार्केट परिसराचा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे या ठिकाणी पूर्ण पाणी भरलेलं आहे। अनेक वाहनं जी आहेत या पाण्यामधून जात वाट आपली करताना दिसत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो की मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे ती या ठिकाणी खोळंबलेली दिसून येत आहे। तर दुसरीकडे मुंबईमधून बाहेर जाणारी जी वाहतूक आहे ती सुद्धा या ठिकाणी खोळंबलेली दिसून येते। अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडलेली आहेत। हा पहिलाच पाऊस आहे। पहिल्याच पावसाने जे आहे मुंबईकरांना दणका दिल्याचा आपण इथे बघू शकतो आहे। वाहतूक पोलीस जे आहेत ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी इथे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत, मात्र वाहतूक जी आहे ती पूर्णपणे खोळंबल्याचं इथे दिसून येत आहे। मुंबईकडे जाणारी जी आहे सायन ब्रिज वरून जेव्हा आपण खाली उतरतो त्या ठिकाणी गांधी मार्केट परिसरामध्ये जोरदार जे आहे पावसाने पाणी साचलेलं आहे आणि वाहतूक जी आहे पूर्णपणे खोळंबल्याचं दिसून येत आहे। आपण इथे बघू शकतो की गाडी जी आहे ती मध्ये बंद पडलेली आहे। अनेक गाड्या त्या ठिकाणी बंद पडलेल्या दिसून येत आहे। वाहतूक पोलीस जे आहेत ते ज्या बंद पडलेल्या गाड्या आहेत त्या काढण्याचा प्रयत्न करत आहेत। तर दुसरीकडे अनेक दुचाकीस्वार आहेत, दुचाक्या आहेत त्या सुद्धा बंद पडल्या आहेत। आपण इथे बघू शकतो की पाण्यातून जे आहे ही दुचाकी इथे काढण्याचा प्रयत्न हा दुचाकीस्वार करतोय। या ठिकाणी अनेक वाहनांना जो आहे त्रास होताना दिसून येतो या पाण्यातून जाताना, मात्र वाहतूक पोलीस सज्ज आहेत आणि लवकरात लवकर हे ट्रॅफिक क्लिअर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मात्र हे बघा पाणी जे आहे खूप मोठ्या प्रमाणात असतंय। जोरदार पाऊस इथे रात्रभर झालेला आहे आणि वाहतुकीचा खोळंबा सुद्धा इथे होताना दिसतोय। एकूणच आपण बघितलं तर पहिल्याच पावसाने जोरदार दणका जो आहे या मुंबईला बसलेला आहे आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पूर्व द्रुतगती महामार्ग आहे या ठिकाणी गांधी मार्केटच्या परिसरात पाणी साचलं आहे आणि वाहतूक जी आहे ती इथे खोळंबल्याचं दिसून येत आहे। विशाल वैद्य, झी 24 तास, मुंबई।
पंप चालू आहे, थोडंसं प्रॉब्लेम आहे. वाहतूकचं सुविधा चालू आहे, एक बाजूने आम्ही काढतोय सगळे. ओके, कधीपासून हे पाणी साचलेलं आहे इकडे? सकाळी 5 वाजल्यापासून जमा झालेलं पाणी. पहिल्याच पावसामध्ये मनपाची यंत्रणा ठप्प झालेली आहे. गांधी मार्केट परिसर जलमय झालेला आहे. पाणी उपसा करणाऱ्या पंपांमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर पाणीच पाणी झालेलं आहे. या ठिकाणी पाण्याचा उपसा व्हावा यासाठी पंप लावण्यात आलेले आहेत. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही या पंपांमध्ये तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे या परिसरामध्ये आज देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. तर पूर्व द्रुतगती महामार्गावर पाणीच पाणी झालेलं आहे. या पाण्यामध्ये अनेक वाहनं अडकलेली आहेत. वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. या ठिकाणी पाण्याचा उपसा व्हावा त्यासाठी पंप लावण्यात आलेले आहेत. मात्र यंदाही या पंपांमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. त्यामुळे हे पंप चालत नाहीयेत आणि परिणाम बघता तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे. अनेक वाहनं यामधून नेली जात आहेत. मात्र काही वाहनं बंद पडतायत तर काही वाहनांचा वेग हा मंदावलेला आहे. तर सकाळी 6 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय. पंप या ठिकाणी चालू करतात. पंप चालू आहे. आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत आहेत. ते विशाल, गांधीनगर परिसरामधून तुम्ही आढावा घेतलेला होता गांधी मार्केट परिसरातला. त्या ठिकाणी पंप लावण्यात आलेले आहेत पाण्याचा उपसा व्हावा म्हणून. मात्र दरवर्षीची हीच बोंब आहे. पंप चालत नाहीत आणि ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस या ठिकाणी पाणी साचतं. आजही तशी स्थिती आहे. बरोबर आहे. महापालिका आणि नेते जे आहेत ते मोठा दावा करतात की यावेळेला पाणी तुंबणार नाही, आमची यंत्रणा सज्ज आहे. मात्र आपण इथे स्पष्टपणे बघू शकतो की आज पहाटेपासून जो जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि गांधी मार्केट हा सखल भाग आहे. त्या ठिकाणी नेहमी पाणीच असतं. अशा वेळेला यंत्रणा जी आहे ती सज्ज असायला हवी होती. आधी सुद्धा त्याची टेस्ट करायला हवी होती. मात्र आज पहाटे आणि काल रात्रीपासून जो जोरदार पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यानी हा गांधी मार्केट परिसर आहे हा पूर्णपणे जलमय झालेला आहे. आणि अशा वेळी या ठिकाणी थोडा पावसाचा जोर जो आहे ओसरला पहाटेनंतर, मात्र तरी सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो पाणी मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण जे आहे की या ठिकाणी जो पंप जो आपण बघतोय त्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे अशी माहिती त्या ठिकाणी जी यंत्रणा आणि जी उपस्थित होते त्यांनी, महापालिकेचे अधिकारी त्यांनी दिलेली आहे. आणि त्याचा परिणाम जो आहे हा पाण्याचा निचरा होण्यात होत आहे. आणि त्याच्यामुळे पूर्ण पूर्व द्रुतगती महामार्ग आहे तो विस्कळीत झालेला, त्याची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि संथ गतीनं सुरू आहे. आणि आता त्यांचं जे महापालिकेचे अधिकारी आहेत, वाहतूक पोलीस आहेत, यांचे हा पंप जो आहे याचा जो बिघाड आहे हा दुरुस्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही हा पंप पूर्ण क्षमतेने जो आहे तो कार्यरत झालेला दिसून येत नाहीये. आणि त्याच्यामुळे त्याचा फटका जो आहे हा पाणी ओसरण्यास होतोय. नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.